नमस्कार मित्रांनो, मी विशा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शॉप ॲक्ट लायसन कसे काढायचे. तुमचा बिझनेस असेल, तुमची कंपनी असेल किंवा तुमचा इतर कोणताही व्यवसाय असेल तर तुम्हाला शॉप ॲक्ट लायसन काढणे अनिवार्य आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहू A to Z शॉप ॲक्ट लायसन कसे काढायचे. चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला या वेबसाईटवर यायचं आहे. maitri.maharashtra.government.in ही वेबसाईट सर्च करायची. हे डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे मी खाली. तर या वेबसाईटवर यायचं. त्याच्यानंतर सर्व्हिसला क्लिक करायचं. सर्व्हिसला क्लिक केल्यानंतर अप्लाय हिअर म्हणून आहे. अप्लाय हिअरला क्लिक करायचे. अप्लाय हिअरला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल. इथे मागत आहे ईमेल आय डी आणि पासवर्ड. आता आपल्याजवळ ईमेल आय डी नाही, पासवर्ड नाही, त्याच्यामुळे आपल्याला करायचे आहे न्यू यूजर साइन अप, म्हणजे आपल्याला नवीन यूजर आय डी आणि पासवर्ड बनवून घ्यायचे आहे. चला तर नवीन यूजर आय डी आणि पासवर्ड बनवून घेऊ. न्यू यूजरला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल. व्हेरीफाय युअर ईमेल अँड मोबाईल नंबर. आपल्याला आपला ईमेल आय डी टाकायचा आहे आणि आपल्याला इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. नंतर सेंड OTPला क्लिक करायचे. सेंड OTPला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ईमेलवर OTP येणार आणि एक येणार मोबाईलवर. तर दोन्ही OTP आपण इथे टाकून घ्यायचे. पहिले आपण ईमेल आय डीचा OTP टाकून घेऊ. OTP दोन्ही टाकल्यानंतर आपण इथे करायचे व्हेरीफाय OTP. व्हेरीफाय OTPला सबमिट केल्यानंतर आपण या पेजवर येतो. इंडियन एंट्री रजिस्ट्रेशन, म्हणजे आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करताना आपल्याला ईमेल आय डी टाकायचा आहे, त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्याच्यानंतर आपले पूर्ण नाव टाकायचे आहे, त्याच्यानंतर मिडल नेम टाकायचे आहे, त्याच्यानंतर लास्ट नेम टाकायचे आहे, त्याच्यानंतर आपला आधार नंबर टाकायचा. त्याच्यानंतर इथं विचारलेलं आहे डू यू हॅव बिझनेस पॅन, तुमचा बिझनेसचा पॅन आहे का. येस असेल येस करायचं, तर नो असेल तर नो करायचं, तर नो करू. डेट ऑफ बर्थ टाकायची. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल नेम ॲज पर पॅनवरचं जे नाव आहे ते टाकायचं. त्याच्यानंतर महत्त्वाचं इथं आपल्याला आपला पॅन नंबर टाकायचा. पॅन नंबर टाकल्यानंतर व्हॅलिडेट करायचं. व्हॅलिडेट केल्यानंतर व्हेरीफाय होईल. त्याच्यानंतर कम्युनिकेशन ॲड्रेस, जो आपला ॲड्रेस आहे तो टाकायचा. त्याच्यानंतर आपले स्टेट टाकायचे, डिस्ट्रिक्ट टाकायचे, नाही टाकले तरी चालते, स्टेट टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर आपला जो आपल्याला पासवर्ड बनवायचा तो पासवर्ड टाकायचा आणि कन्फर्म पासवर्ड टाकायचा. त्याच्यानंतर आय ॲग्री द टर्म्स अँड कंडिशनला ॲक्सेप्ट करायचे, म्हणजेच राईट क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशनला क्लिक करायचे. मित्रांनो, आपण जो पासवर्ड यूजर आय डी तयार केलेला आहे तो इथे टाकून घ्यायचा. इथे आपला ईमेल ॲड्रेस टाकायचा आणि खाली आपण जो पासवर्ड तयार केलेला आहे तो टाकायचा. त्याच्यानंतर कॅप्चा टाकून घ्यायचा. लॉग इनला क्लिक करायचे. लॉग इनला क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे अशा प्रकारचे पेज ओपन होईल. इथे वेगवेगळ्या सर्व्हिसेस दिलेल्या आहेत. लेबर डिपार्टमेंट, इथं वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत दिलेल्या. तर आता आपल्याला सगळ्यात पहिले बिझनेस प्रोफाईल तयार करायचं आहे. या साईडला बिझनेस प्रोफाईलला क्लिक करायचे. बिझनेस प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर इथे खाली ऑप्शन येतात. याच्यात शो प्रोफाईलला क्लिक करायचे. शो प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर बिझनेस प्रोफाईल नॉट फाउंड, इथे आता सध्या काही नाही आहे.
तर आपल्याला इथे क्रिएट प्रोफाईलला क्लिक करायचे. क्रिएट प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर कंपनीचे इथे नाव टाकायचे. इथे काय विचारलं, कंपनीचे नाव. आपल्या कंपनीचे इथे नाव टाकायचे, जी आपली कंपनी असेल किंवा जोही आपला बिझनेस असेल तो. त्याच्यानंतर इथे ॲड्रेस विचारलेला आहे, ॲड्रेस टाकून घ्यायचा बिझनेसचा. त्याच्यानंतर हे लँडमार्क आहे, तर कशाच्या जवळ आहे आपला लँडमार्क टाकायचा. त्याच्यानंतर कंट्री, स्टेट, त्याच्यानंतर सिटी, विलेज, त्याच्यानंतर पिनकोड, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस. आपली जर वेबसाईट असेल बनवलेली बिझनेसची किंवा कंपनीची तर ती वेबसाईट टाकून घ्यायची, नसेल तर नाही टाकायची. इफ आउटसाइड इंडिया, इंडियन ओपोजिशन इफ एनी, येस ऑर नो. तर इंडियाच्या आउटसाईडला आहे का, असेल तर यस, नसेल तर नो करायचं. ऑपरेशन इन महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर आहे का, असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. त्याच्यानंतर स्टॉक एक्सचेंज वेअर लिस्ट एनी. त्याच्यानंतर शॉक डिटेल्स ऑथोराइज डिस्ट्रीब्युशन. त्याच्यानंतर आपला नेम टाकायचा बिझनेसचा. त्याच्यानंतर आधार नंबर टाकायचा. त्याच्यानंतर ॲड्रेस टाकायचा. त्याच्यानंतर स्ट्रीट नेम टाकायचं, बिल्डिंग नेम टाकायचं, अदर लँडमार्क टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर सिलेक्ट अ जेंडर टाकून घ्यायचं, मेल फिमेल. त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा. त्याच्यानंतर आपली कंट्री टाकून घ्यायची. त्याच्यानंतर स्टेट टाकायची, सिटी टाकायची, पिनकोड टाकायचा, ईमेल आय डी विचारला, ईमेल आय डी टाकून घ्यायचं. डेसिग्नेशन, इंटर डेसिग्नेशन टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर अदर स्ट्रक होल्डर रिक्वायर्ड नेचर लाईन ऑफ ॲक्टिव्हिटी, म्हणजे आपण आपल्या बिझनेसमध्ये कोणती ॲक्टिव्हिटी होती ते टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर मेन प्रोडक्ट सर्विस, आपण कोणकोणते प्रोडक्ट सर्विस देतो ते टाकायचे. त्याच्यानंतर इस्टिमेट डेट कम्युनिकेशन ऑफ बिझनेस प्रोडक्शन, आपण कधीपासून हा बिझनेस सुरू केलेला आहे त्याची डेट टाकून घ्यायची. त्याच्यानंतर टाईप ऑफ इंडस्ट्री, व्हाईट, ग्रीन, ऑरेंज, रेड, अदर. त्याच्यानंतर सबमिटला क्लिक करायचे. तर एरर येत आहे फॅक्टरी युनिटचा. तर सेम प्रोसेस आहे, फॅक्टरी युनिटला जायचं. शो प्रोफाईलला पहिले क्लिक केलं होतं, डिटेल्स भरला. आता फॅक्टरी युनिट सेम प्रोसेस आहे. फॅक्टरी युनिटला क्लिक करायचं, ॲड फॅक्टरी युनिटला क्लिक करायचं. फॅक्टरी युनिट नेम टाकायचं, सेक्टर अँड इन्व्हेस्टमेंट टाकायचं, सब सेक्टर इन्व्हेस्टमेंट टाकायचं, ॲड्रेस टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट टाकायचं, नेचर ऑफ बिझनेस टाकायचा. त्याच्यानंतर प्लॉट एरिया, जो एरिया आहे प्लॉट आहे तो टाकायचा. इज युअर प्रोडक्ट रिकग्नाइज्ड ॲज ODOP 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट इन महाराष्ट्र, तर यस करायचे. एक्सपेन्शन ऑफ एक्झिस्टिंग युनिट, येस ऑर नो, तर यस करायचे. त्याच्यानंतर टोटल इस्टिमेट प्रोजेक्ट कॉस्ट, म्हणजे किती खर्च लागलेला आहे तो टाकायचा. त्याच्यानंतर फॉरेन डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट INR, हा इथे अमाऊंट टाकून घ्यायची. त्याच्यानंतर डू यू वॉन्ट टू रजिस्टर इन MIDC, येस ऑर नो, यस असेल यस करायचे, नो असेल नो करायचे. त्याच्यानंतर डू यू वॉन्ट टू रजिस्टर इन MPCB, यस असेल यस करायचे, नो असेल नो करायचे आणि सबमिट. मित्रांनो, ही पूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला सबमिटवर क्लिक करायचे. सबमिटला क्लिक केल्यानंतर आता आपण पूर्ण मोकळे झालो शॉप ॲक्ट लायसन काढण्यासाठी. तर त्याच्यानंतर आता आपल्याला जायचं आहे सर्व्हिस प्रोव्हायडरवर. दोन्ही स्टेप कंप्लीट केल्या, सर्व्हिस प्रोव्हायडरवर जायचं. त्याच्यानंतर इथे जायचं लेबर डिपार्टमेंटला क्लिक करायचं. त्याच्यानंतर 1 नंबरचा रजिस्ट्रेशन अंडर महाराष्ट्र शॉप ऑफ इस्टॅब्लिशमेंट, रेग्युलेशन ऑफ एम्प्लॉय अँड कंडिशन ऑफ सर्व्हिस अप्लाय, ह्या 1 नंबरच्याच लिंकला आपण अप्लाय करायचा, क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन आलेले आहे, ॲप्लिकेशन फॉर्म फॉर शॉप इस्टॅब्लिशमेंट इंटिमेशन ऑर शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन. इथे 2 ऑप्शन आहे, शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट इंटिमेशन 0 ते 9 वर्कर, आणि दुसरा आहे शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन 10 अबव, म्हणजे 10पेक्षा जास्त. तर तुमच्याजवळ किती, तुम्ही तुमच्या हिशोबानं करायची की आपलं कसं वर्क आहे त्या हिशोबानं क्लिक करायचे. तर आपण 1 नंबरला क्लिक करू. 1 नंबरला क्लिक केल्यानंतर
त्याच्यानंतर आपल्याला या फॉर्मवर इस्टॅब्लिशमेंट फॅक्टरी युनिट म्हणते, म्हणजेच आपल्याला फॅक्टरीचे जे नाव आहे ते टाकून घ्यायचे आहे. ते टाकल्यानंतर CAF याची काही गरज नाही. त्याच्यानंतर डिव्हिजन, सिलेक्ट डिव्हिजन टाकून घ्यायचे आहे आपलं कुठे आहे तर. त्याच्यानंतर आपलं डिस्ट्रिक्ट टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ऑफिस टाकून घ्यायचं, सिलेक्ट ऑफिस करायचं आहे. त्याच्यानंतर नेम ऑफ इस्टॅब्लिशमेंट म्हणजे आपली जी कंपनी आहे किंवा आपला जे बिझनेस आहे किंवा आपला कोणताही व्यवसाय आहे जो आपण फिलअप करत आहे त्याची इथे नाव टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे त्याचे मराठीत नाव टाकायचे, हे कंपल्सरी आहे मराठीत टाकणे. त्याच्यानंतर सिलेक्ट ऑनलाईन रजिस्ट्रेशन, मॅन्युअल रजिस्ट्रेशन, न्यू रजिस्ट्रेशन. तर आपण न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करायचे आपण पहिल्यांदा जर काढत असेल तर. न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर नेम ऑफ बिल्डिंग टाकायचे, त्याच्यानंतर मराठीत टाकायचे नेम ऑफ बिल्डिंग. त्याच्यानंतर स्ट्रीट टाकायचे, त्याच्यानंतर मराठीत स्ट्रीट टाकायची. त्याच्यानंतर लँडमार्क टाकायचा, जवळचा पत्ता टाकून द्यायचा मराठीत. त्याच्यानंतर लोकॅलिटी म्हणजे लोकेशन कुठं आहे जवळपासचं टाकून द्यायचं, त्याच्यानंतर मराठीत टाकायचं. त्याच्यानंतर आपला स्टेट निवडायचा आहे, त्याच्यानंतर जिल्हा, त्याच्यानंतर तालुका आपला, त्याच्यानंतर आपला विलेज असेल तर, त्याच्यानंतर पिनकोड आपला जोही पिनकोड असेल तो, त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर ईमेल ॲड्रेस टाकायचा. ईमेल ॲड्रेस टाकल्यानंतर ओनरशिप प्रिमायसेस, जर त्या जागेचा ओनर असेल तर त्याचे ॲड्रेस टाकायचं. त्याच्यानंतर फॅक्स नंबर, लँडलाईन नंबर हे असेल तर टाकायचे, नसेल तर काही गरज नाही. डेट ऑफ कॉमन्समेंट बिझनेस म्हणजे व्यवसाय सुरू केल्याचा दिनांक टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर नेचर ऑफ बिझनेस, व्यवसायाचे स्वरूप, कशा प्रकारचे आपला बिझनेस आहे तो इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर मराठीत टाकायचा. त्याच्यानंतर वेदर इस्टॅब्लिशमेंट फॉल्स अंडर पब्लिक सेक्टर अँड प्रायव्हेट सेक्टर, आपलं पब्लिक आहे की प्रायव्हेट सेक्टर आहे ते टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर इथं विचारलेलं आहे वर्कर्स डिटेल्स म्हणजेच मनुष्यबळ कामगार तपशील विचारलेला आहे. तर आपल्या इथे किती पुरुष काम करतात किंवा किती स्त्रिया काम करतात. त्याच्यानंतर नंबर ऑफ वर्कर्स इतर, त्याच्यानंतर नंबर ऑफ वर्कर्स टोटल टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर नंबर ऑफ अप्रेंटिस अंडर द ॲक्ट 1961-52 ऑफ 1961, पुरुष किती काम करतात, स्त्रिया किती काम करतात. त्याच्यानंतर इतर व एकूण अशा प्रकारे हे टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर इथे टोटल टाकायची. टोटल टाकल्यानंतर इथे ॲटोमॅटिक येऊन जाईल. त्याच्यानंतर इथे आहे मालकाचे संपूर्ण नाव, नेम ऑफ एम्प्लॉई, जर मालक असेल तर किंवा स्वतः जर असेल तर स्वतःच टाकायचं, स्वतःचं टाकायचं. त्याच्यानंतर मराठीत टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर मालकाचा निवासी पत्ता म्हणजे राहण्याचे ठिकाण आपले स्वतःचे, तर ते पूर्ण इथे टाकून घ्यायचे, मराठीत टाकायचे. त्याच्यानंतर लँडमार्क विचारते, त्याच्यानंतर मराठीत लँडमार्क विचारते. मग वार्ड, त्याच्यानंतर मराठीत वार्ड नंबर. त्याच्यानंतर आपलं स्टेट सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं. मग तालुका आणि व्हिलेज. त्याच्यानंतर पूर्ण पिनकोड टाकायचा. त्याच्यानंतर रेसिडेन्सीन्स म्हणजे जवळपास, आधार नंबर टाकून घ्यायचा. ईमेल ID टाकायचा, आपला मोबाईल नंबर टाकायचा आणि स्टेटस डेसिग्नेशन टाकायचा आपण काय करू. त्याच्यानंतर इथे व्यवस्थापकाचे नाव आणि निवासी पत्ता, जर ओनर जर दुसरा असेल तर त्याचं पूर्ण टाकायची इथे नाव, जर स्वतः असेल तर स्वतःचंच टाकायचं, इंग्लिशमध्ये टाकायचं. त्याच्यानंतर मराठीत टाकायचं. त्याच्यानंतर नेम ऑफ बिल्डिंग इंग्लिशमध्ये टाकायचं आणि मराठीत टाकायचं. त्याच्यानंतर स्ट्रीट इंग्लिश आणि मराठीत, लँडमार्क इंग्लिश आणि मराठीत. त्याच्यानंतर लोकॅलिटी वार्ड इंग्लिश मराठी, स्टेट टाकून घ्यायचं, डिस्ट्रिक्ट टाकून घ्यायचं, तालुका टाकून घ्यायचा, विलेज टाकून घ्यायचं, पिनकोड टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर ईमेल ID, त्याच्यानंतर मॅनेजरचा मोबाईल नंबर, मॅनेजरचा फॅक्स नंबर आणि आधार नंबर जर असेल तर टाकायचे, स्वतः जर असेल तर स्वतःचं टाकायचे. त्याच्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी ऑफ इस्टॅब्लिशमेंट म्हणजे हॉटेल आहे का, कोणता व्यवसाय आपला, रेसिडेन्शियल हॉटेलचा आहे का, जर असेल तर टाकायचे. त्याच्यानंतर सिलेक्ट इस्टॅब्लिशमेंट टाईप कोणत्या प्रकारचे आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी सेल्फ ओनरशिप आहे, पार्टनरशिप आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, पब्लिक लिमिटेड कंपनी आहे, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आहे, ट्रस्ट आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे का बोर्ड, अशा प्रकारे जे असेल ते टाकून घ्यायचे. नेम ऑफ द मेंबर ऑफ एम्प्लॉई फॅमिली एम्प्लॉई इन द इस्टॅब्लिशमेंट
हे टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर नेम ऑफ द मेंबर्स हे मराठीत टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर मेन आणि वुमन, त्याच्यानंतर ट्रान्सजेंडर. हां, आता त्याच्यानंतर इथे खाली यायचे फोटोग्राफ अँड सिग्नेचर ऑफ द अप्लिकेंट, म्हणजे जो अप्लिकेशन करत आहे त्याचा फोटो JPEGमध्ये घ्यायचा, फोटो अपलोड करायचा. मग अपलोड सिग्नेचर घ्यायची, JPEGमध्ये ती अपलोड करायची. त्याच्यानंतर आपली क्लायंट ID प्रूफ, आधार कार्ड ऑफ द एम्प्लॉई, म्हणजे आधार कार्ड जो अप्लिकंट आहे त्याचा आधार नंबर PDF किंवा PDF टाकून घ्यायचा. सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म, हा एक फॉर्म असतो, डिस्क्रिप्शनमध्ये देतो हा फॉर्म, तो अपलोड करायचा PDF सिग्नेचर करून. त्याच्यानंतर ॲक्च्युअल फोटो ऑफ इस्टेब्लिशमेंट, इंटेरियर अँड नेम बोर्ड, मराठी इन द ऑपरेशन प्लेस ऑफ द इस्टेब्लिशमेंट PDF. ॲडिशनल जर कंपनी असेल तर ह्या प्रकारचे फॉर्म असतात. फॉर्म नंबर T, डिटेल्स ऑफ असेल तर टाकून घ्यायचे, नसेल तर सोडून द्यायचे. फॉर्म U, डिटेल्स ऑफ पर्सन. त्याच्यानंतर ओल्ड रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, जर आधी आपण रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर आपल्याजवळ सर्टिफिकेट असेल ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट टाकून घ्यायचं. अदर PDF जर असतील तर ते टाकायचे. त्याच्यानंतर हे सगळं भरल्यावर टर्म्स अँड कंडिशनला ॲग्रीला क्लिक करायची आणि सबमिट पेला क्लिक करायचे. सबमिट पेला क्लिक केल्यानंतर आपल्याला अमाऊंटसाठी ऑप्शन येते. जी फीस असेल याची 59 रुपये फीस आहे, ती फीस पेड करायची. अशा प्रकारे आपण हे काढू शकतो. अशा प्रकारे आपण टर्म्स अँड कंडिशनला ॲक्सेप्ट करायचे. ॲक्सेप्ट केल्यानंतर सबमिट अँड पेला क्लिक करायची. सबमिट अँड पेला क्लिक केल्यानंतर लगेचच आपल्याला ऑनलाईन फीस, जी याची फीस आहे 59 रुपये, ती भरायसाठी ऑप्शन येते. ती फीस भरायची, 59 रुपये फीस आहे, ती भरल्यानंतर सबमिट करायची. अशा प्रकारे आपण शॉप ॲक्ट लायसन काढू शकतो. पूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती सांगितली. धन्यवाद.